वैष्णवी राऊत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची आहे रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात। रुपाली चाकणकर यांनी एनडीटीव्ही मराठीला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिलेली आहे आणि एसआयटीचं कोणत्याही प्रकारचं पत्र अथवा समन्स आलेलं नाही अशी माहिती त्यांनी या दरम्यान दिली। सध्या मी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, रुपाली चाकणकरांनी एनडीटीव्हीला ही एक्सक्लुसिव्ह माहिती दिलेली आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी थेट आपल्या सोबत जोडले गेले। अजिंक्य, नेमकं काय सांगितलंय चाकणकरांनी? निश्चितच वैष्णवी, आपण जर पाहिलं तर नाशिकचा भोदूबाबा अशोक खरात हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वात पहिल्यांदा जर कोण वादाच्या भोवऱ्यात अडकलं तर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या अडकलेल्या होत्या। त्यानंतर त्यांचे अनेक 2 पदांचे राजीनामे झाले आणि त्यांची एसआयटीकडून जे विशेष पथक नेमलं गेलेलं आहे त्या पथकाकडून चौकशी देखील होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आल्या की रुपाली चाकणकर यांना एसआयटीने चौकशीसाठी बोलावलेलं आहे, मात्र महिला असल्याचं कारण देत चौकशीला येऊ शकत नाही अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिल्याचं अशा देखील माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या। मात्र आता थेट रुपाली चाकणकर यांनी एनडीटीव्ही मराठीला माहिती दिलेली आहे की त्यांना एसआयटीकडून किंवा पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही किंवा पत्र आलेलं नाही, तपासासाठी बोलवलेलं नाही अशा प्रकारचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। माध्यमं चुकीच्या बातम्या चालवत असल्याचं देखील रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे। सध्या त्या माध्यमांसमोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र ज्या माध्यमांमध्ये बातम्या चालत होत्या की रुपाली चाकणकर यांना एसआयटीने या सगळ्या प्रकरणात तपासासाठी बोलवलेलं आहे ते देखील त्यांनी फेटाळून लावलेलं आहे। खरं तर जे अशोक खरातचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमधील ट्रस्टींना तपासासाठी बोलवलं जाईल असं एक सांगितलं जात होतं आणि त्या ट्रस्टवर देखील रुपाली चाकणकर आहेत, त्यामुळे कुठेतरी रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून चौकशी केली जाईल अशी चर्चा होती। मात्र अद्याप रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून किंवा पोलीस विभागाकडून चौकशीसाठी बोलवलं गेलं नसल्याचं रुपाली चाकणकर यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे आणि ज्या माध्यमांमध्ये बातम्या चाललेल्या आहेत त्या देखील चुकीच्या पद्धतीने चालवल्या जात असल्याचा देखील आरोप रुपाली चाकणकर यांच्याकडून केला गेलेला आहे। खरं तर सध्या त्या माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी एसआयटीकडून कोणतंही समन्स अथवा पत्र किंवा बोलावणं तपासासाठी रुपाली चाकणकर यांना गेलं नसल्याचं स्वतः रुपाली चाकणकर यांच्याकडून सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। थोडंसं थांबवते, आपल्या सोबत सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत। सुषमाजी, आपलं स्वागत आहे। अतिशय महत्त्वाची एक माहिती खरं तर यांनी दिलेली आहे चाकणकरांनी एनडीटीव्हीला की ती म्हणजेच त्या म्हणाल्यात की एसआयटीचं कुठलंही समन्स पत्र मला आलेलं नाहीये। काय आपली प्रतिक्रिया आहे? आम्ही माध्यमांमधून जी बातमी ऐकली त्याच्यानुसार एसआयटीचं समन्स त्यांना बजावलं गेलं आणि त्या समन्सला त्या उत्तर देऊन त्यांनी सांगितलं की मी हजर राहू शकत नाही। अच्छा, पण आता जर त्या सांगत असतील की नाही मला एसआयटीचं कुठलंही समन्स आलेलं नाही, तर मग आता एसआयटीला प्रश्न आम्हाला विचारावे लागतील की एसआयटी कडून चाकणकरांच्यासाठी ही स्पेशल ट्रीटमेंट काय आहे। जर शिवलिका संचालकाच्या आधी माझी सगळ्या सदस्यांची चौकशी होणार असं ऑन फ्लोअर सीएम साहेबांनी सांगितलं, तर ती ऑन फ्लोअर चौकशी कधी होणार आहे? कारण काल खरातला एमसीआर झालेला आहे, सीसीआर संपला, एमसीआर झाला। आता एमसीआर झाल्यानंतर सुद्धा आजी माजी संचालकांना चौकशीसाठी बोलावलं जात नसेल तर मग एसआयटी हा काही निव्वळ फार्स म्हणून केलेला आहे का? कशासाठी केलेला आहे? म्हणजे आमच्या एसआयटी कडून खूप अपेक्षा आहेत, पण जर हे होणार नसेल तर मात्र मग महाराष्ट्राला यावर शंका यायला लागेल। अर्थातच सुषमाजी, तुम्ही म्हणतायत की महाराष्ट्राला शंका येईल, मात्र आता या संदर्भात तुम्ही पुढे काही कारवाई करणार आहे का? म्हणजे तुम्ही एसआयटीचा पाठपुरावा कराल का या संदर्भात? हो, निश्चित आम्ही पाठपुरावा करू। निश्चित आम्ही एसआयटीला सुद्धा या संबंधाने विचारू आणि संबंधित यंत्रणांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करू। धन्यवाद सुषमाजी, आपण एनडीटीव्ही मराठी सोबत आपली प्रतिक्रिया जी आहे किंवा आपलं काय म्हणणं आहे ते इथे मांडलंय। एकंदरीतच एसआयटीने जर अशा पद्धतीनं कुठलंही समन्स दिलेलं नसेल तर एसआयटीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आणि त्या संदर्भात आम्ही स्वतः एसआयटीला पत्रव्यवहार करू असं सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे।